म्हणजे तुला माहित होतं की मी मरणार आहे. तिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. एक होता राजकुमार, एक होता श्रेयश, दुनियादारी मधला श्रेयश, मुंबई पुणे मुंबई मधला गौतम, मितवा मधला शिवम, अर्थातच आपला स्वप्नील जोशी. संस्कारात एक अशी मुलगी जिला तिची वाट सापडत नाही, तिला माझ्यासारखा संस्कारी मुलगा जर मार्ग शोधून देत असेल. मराठी सिनेमासृष्टीमध्ये एकेकाळी सेन्सेशनल ठरलेला हा हिरो अचानक कुठे गायब झाला? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. मी थेट उत्तर देतो की गायब होण्यामागचं कारण म्हणजेच निर्मितीतला बदल आणि स्वप्नीलची सिनेमा निवड करण्याची दृष्टी. पण मग एवढंच सांगून चालणार नाही, तर प्रश्न पडेल की हे नेमकं का आणि हे असंच का? या उत्तरापर्यंत पोहोचण्याआधी आपण एक प्रश्न समजून घेऊया. दुनियादारी सारखा ब्लॉकबस्टर देणारा स्वप्नील अचानक व्हेंटिलेटर सारखे सिनेमे का देतोय? सलग हिट देणारा अभिनेता अचानक सेकंड लीड आणि सपोर्टिंग भूमिकापर्यंत का मर्यादित झालाय? 2003 ते 2016 पर्यंत धडाक्यात असलेला स्वप्नील 2017 नंतर मोठ्या पडद्यावरती आपल्याला का दिसला नाही? त्याचे मुंबई पुणे मुंबई 3 सारखे सिनेमे अपेक्षेप्रमाणे चालले नाहीत, याचं कारण काय आहे? शेवटी असा स्टार आता चिकी चिकी बुम बुम सारखे प्रयोग का करतोय? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊया, पण त्याआधी तुमच्या बोटाचा योग्य वापर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. 2010 ते 2015 हा स्वप्नीलचा सुवर्ण काळ होता, पण याच काळामध्ये मराठी सिनेमा बदलू लागला होता. सैराट, सरकारनामा, नाळ सारखे वेगवेगळे विषय येऊ लागले होते. प्रेक्षकांना रियालिटी हवी होती, फक्त रोमांसच नव्हता. स्वप्नीलने जाणीवपूर्वक कमी सिनेमे करायला सुरुवात केली. तो म्हणाला की मला प्रत्येक चित्रपटात नसून तर चांगल्या चित्रपटामध्ये राहायचंय. त्याने 2016 मध्ये आलेला व्हेंटिलेटर सारखा सिनेमा निवडला, जिथे तो लीड नसून कमी पडद्यावरती होता, पण चित्रपट गाजला. दुनियादारी नंतर मल्टीस्टारर सिनेमे येऊ लागले. स्वप्नीलने फ्रेंड्स, फुगे यासारखे मल्टीस्टारर सिनेमे केले, पण त्यात त्याचं वैयक्तिक यश कमी होतं. त्यानंतर त्याचा 2018 मध्ये आलेला मुंबई पुणे मुंबई हा अपेक्षेप्रमाणे चालला नाही. तर यानंतर त्याने 2019 मध्ये मी पण सचिन सारखी एक बायोपिक केली, पण तोही मोठा हिट ठरला नाही. मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टारचा जमाना संपत चालला होता. अर्थातच स्वप्नील गेला नाही, तर त्याने दिशा बदलली आहे. समांतर सारखी वेब सिरीज, बाली सारखे थरारपट आणि चिकी चिकी बुम बुम सारखे प्रयोग तो सध्या आता करतोय. आता स्वप्नील कुठे आहे? तर सध्या तो 2025 मध्ये आपल्याला सुशीला सुजित या सिनेमामध्ये पाहायला दिसला होता, पण पुढे प्रेमाची गोष्ट 2, शुभचिंतक आणि माचो सारखे सिनेमे त्याचे रांगेत आहेत. त्या सिनेमामध्ये तो वेगळ्या रोल्सने आपल्याला पाहायला मिळेल. हो, तो पूर्वीसारखा दरवर्षी 4 ते 5 सिनेमे करत नाहीये, पण तो हटला नाहीये. तो आता क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती जास्त लक्ष देतोय. शूटिंगच्या सेटवरती त्याचा हा नियम आहे की जेवणानंतर 1 तास अनिवार्य झोप असावी. म्हणजे समजून जा की तो आता कामापेक्षा जगण्यावरती जास्त फोकस देतोय. तर मित्रांनो, स्वप्नील जोशी गायब नव्हता, तर तो अपडेट होत होता. इंडस्ट्री बदलली, प्रेक्षक बदलले आणि त्याच्यासोबत तोही बदलला. तो आजही सक्रिय आहे, पण त्याच्या अटीवरती. आता तुम्हीच सांगा की स्वप्नीलने पुन्हा दुनियादारी सारखे रोमॅन्टिक सिनेमे करायला हवे की बाली सारखे वेगळे प्रयोग त्याने सुरू ठेवावेत? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. धन्यवाद.